तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत की यशस्वी होण्यासाठी आपल्याला जे सल्ले पाहिजेत ते 5 सल्ल्याविषयी आपण चर्चा करणार आहोत व माझ्या जीवनातील काय अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सल्ला नंबर 1, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. कारण आपण जर कोणता व्यवसाय करायचं म्हणलं तर लोकांना ते सगळ्यात पहिल्यांदा लोकांना वाईट वाटलं, कारण आपली प्रगती लोकांना खपत नाही. आणि हा माझ्या जीवनातला पहिला अनुभव. कारण ज्या वेळेस मी दूध व्यवसाय चालू केलेला होता, म्हणजे माझं शिक्षणामध्ये काय जास्त डोकं चलत नव्हतं, म्हणून दूध व्यवसायामध्ये आलो. तुम्हाला मागल्या ब्लॉगमध्ये मी सांगितले. तर लोक उगवच यायचे घरी, बरं का, उगवच येणार, म्हणणार पोरांना नोकरी करायला पाहिजे होती, हे असले काय दुधाचं. माझं 50 लिटर दूध आहे दिवसाला, 2000 रुपये दूध जाते. सध्या 30-35 भाव चालू आहे. 1000 रुपये, 1000 नाही म्हणलं तरी 800 रुपये मला मोकळे जातात. आणि 10 दिवसाचे 8000 रुपये झाले. 8 2 16 आर्थिक 24,000 रुपये महिना मी घर बसल्या कमवतो. काय विषय नाही, पण लोक येऊन काड्या करणार फक्त. त्याच्यामुळं लोकांकडे आहे ना लक्ष द्यायचं नाही. आणि परत तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सल्ला नंबर 2, किंवा मागं आपल्यावर जे जळतात का लोक, त्यांच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. जाणणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. कारण एखादा माणूस पुढं चालला तर मागं कुत्रे बघतातच, त्यांना बिस्किट टाकायचं आणि चालायचं. आता काही विषय माझ्यासोबत कसा झाला माहिती का, जवळजवळ 2 वर्ष झालं मी पण इंस्टाग्रामवर आहे. 11,400 फॉलोअर्स इंस्टाग्रामला कंप्लीट आहेत. यूट्यूबला नवीन आहे. मग आता मी गावात गेलो का नाही, रील स्टार आले, सगळी पिलावर माझ्या मागे पडायची. का, मला रुपया इन्कम याच्यातून भेटत नाही. मी यूट्यूबला नवीन आहे आणि इंस्टाग्रामला तर इन्कमच भेटत नाही. पण लोकांनी टिंगल करणार, मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. लोकांनी मला येडं समजू, काही समजू. आणि तेच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका. कारण लोक आपल्याकडे जळतच असतात, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. सल्ला नंबर 3, तुम्हाला जे करायचं आहे तेच करायचं, दुसरं डोक्यात घ्यायचं नाही. कारण माझ्या डोक्यामध्ये शिक्षणाचं नव्हतं, काहीतरी व्यवसाय करायचा होता, म्हणून मी व्यवसाय केला. तुमच्या डोक्यामध्ये शिक्षण असेल तर शिक्षणच करा. कारण तुम्ही जर शिक्षणात हुशार असताल तर 100% तुम्हाला नोकरी लागणार आहे. मी शिक्षणात हुशार नव्हतो म्हणून व्यवसाय केला. तर तुम्ही तुमच्या जे मनात आहे तेच करायचं. लोकांनी काही सांगितलेलं ऐकायचं नाही. ते म्हणतात ना, ऐकायचं जनाचं करायचं मनाचं, तसंच करायचं बिलकुल. आणि त्याच्याशिवाय तुम्ही सक्सेस होणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कामाला जाणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. माझ्याकडून कोऱ्या कागदावर लिहून घ्या. सल्ला नंबर 4, आता तुम्ही समजा व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उतरलात, त्याच्यामध्ये एखादा समजा कोणताही तुम्ही व्यवसाय निवडला, उदाहरणार्थ ड्रायव्हिंगचा निवडला, एखादे तुम्ही ट्रेडिंगची कंपनी टाकली, व्यापारी करायला लागलात, धान्याचा व्यापार करताल, अगर जनावरांचा शेळ्याचा व्यापार, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात त्या क्षेत्रामध्ये टिकून राहा. अगर तुम्ही शेतीही करताल, शेतीमध्ये भरपूर पैसा चांगले केल्याप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये आलात त्या क्षेत्रामध्ये टिकून राहा. कारण टिकून राहिल्याशिवाय काहीच होत नाही. आणि आपण उगाच क्षेत्र बदलत बसलो, ह्याच्यात नाही परवडत, त्याच्यात नाही परवडत, आपलं कशातच काय होणार नाही. सल्ला नंबर 5, जे क्षेत्र आपण निवडलंय त्या क्षेत्रामध्ये अंगाचे साल्ट निघोस तर काम करायचं. आणि झाडू जरी उचलावं लागला ना त्या क्षेत्रामध्ये झाडून तरी काढायचं, लाजायचं नाही. स्वतः मालक आपण असतो ना, आपलं ते क्षेत्र असते. त्याच्यामुळे ते क्षेत्र टॉपला नेण्यासाठी आपल्याला तितकं झटावंच लागतं. आणि हे सगळं माझ्या जीवनातल्या घडलेल्या गोष्टी. माझी सुरुवात ही एका गायीपासून होती. जवळजवळ मी 10वीला होतो. 10वीला होऊन आता 2.5-3 वर्ष झालं. तर 10वी झाल्याच्या नंतर एका गायीपासून सुरुवात होती. 10 गायी झाल्या होत्या माझ्या. त्याच्यातल्या म्हाताऱ्या गायी काटलेल्या आहेत आणि आणायच्या आहेत. म्हणजे एका गायीपासून प्लस माझं जवळजवळ 4 ते 5 6-7 लाखाच्या गायी झाल्या असतात, प्लस 1-1.5 लाखाचा गोठा बनवलेला.
एक या गायपासून एवढं समजा झालेलं आहे. सगळ्यांनी आहे त्या क्षेत्रामध्ये जिद्दीनं काम करून